नागपूरच्या दंगलीचं कुणी समर्थन करू शकत नाही असं म्हणत भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी नागपुरातल्या हिंसाचाराचा निषेध केलाय। दंगलखोरांना कोणतीही जातपात नसते असं उदयनराजे भोसले म्हणाले। औरंग्याच्या कबरीचं उदात्तीकरण होता कामा नये, कबर काढली तर ती या देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे असं उदयनराजे भोसले म्हणाले। जी नागपूरमध्ये जी दंगल जी घडली, जो राडा झाला, त्याचं समर्थन कोणीच करत नाही। किंवा लोकांनी विचार केला पाहिजे, जे मूडभर जे लोक जे व्यक्ती केंद्रित असतात त्यांना आणि वैयक्तिक स्वार्थाने जे पेटून उठलेले असतात ते त्यांना त्यांची कुठली जातपात नसती आणि अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजाने केलं पाहिजे। त्याचं उदात्तीकरण होऊ नये, कारण तो काय फार मोठा संत होता, तो संत नव्हता। त्यांनी आणि हा देश आपला भारतातला नव्हताच, तो परकीय होता आणि ते आक्रमण त्यांनी या देशावर केलं। फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी संपूर्ण मोडतोड केली। समाजात असणारा जे काय सलोखा होता तो नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळं त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण कोणालाच नाही। ती कबर जी आहे ती जर काढली, त्याचं उदात्तीकरण होऊ नये, जर काढली तर मग या देशाच्या बाहेरच ती टाकून दिली पाहिजे। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात दंगलखोरांनी केवळ रस्त्यावरची वाहनं, दुकानं फोडली असं नाही, तर या भागातल्या क्लिनिकची सुद्धा तोडफोड केली। कोणताही गोरगरीब रुग्ण आल्यानंतर त्याच्यावर उपचार करणाऱ्या बंडू क्लिनिकचं दंगलीत मोठं नुकसान झालंय। हिंदू मुस्लिम भागात गेल्या 40 वर्षापासून रुग्णसेवा करणारे डॉक्टर देखील दंगलीतून वाचू शकले नाही। मी आता हंसापुरी भागामध्ये आहे, ज्या भागामध्ये ही दंगल भडकलेली होती आणि ज्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले होते। समोरच्या बाजूला मुस्लिम बहुल भाग आहे आणि त्याच मुस्लिम बहुल भागापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती हा भंडारा रोड परिसर आहे आणि या भंडारा रोड परिसरामध्ये काही हिंदू बहुल घरं आहेत, अर्थात काही हिंदूंचे घरं आहे, दुकानं आहे, हॉस्पिटल्स आहे। या सगळ्या हल्लेखोरांनी यामध्ये ही सगळी दुकानं देखील फोडली। विशेष म्हणजे या सगळ्या हल्ल्यामध्ये केवळ दुकानच नाही तर क्लिनिक देखील सुटली नाही। माझ्या मागच्या बाजूला हे बंडू क्लिनिक आहे, ज्या सर्वसामान्यांवरती 20-30 रुपयामध्ये उपचार केले जातात, त्यांचं हे क्लिनिक आहे आणि त्या क्लिनिकमध्ये देखील अशा पद्धतीनं जी आहे ती तोडफोड करण्यात आलेली आहे। आतमध्ये जर आपण बघितलं तर या क्लिनिकच्या आतमध्ये जर आपण गेलं तर जे बँडेज असतील किंवा इतर साहित्य असेल त्याची देखील अशा पद्धतीनं तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण बघू शकतो। अशा पद्धतीनं बँडेज जे आहे त्या देखील अस्ताव्यस्त पडलेलं आहे। संपूर्ण क्लिनिक जे आहे ते देखील या सगळ्या हल्ल्यामध्ये फोडण्यात आलं। यावेळेला या क्लिनिकमध्ये 2 ते 3 कर्मचारी होते, त्यांना देखील मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या परिसरामध्ये काही आपण ही बघतोय अशा पद्धतीची जी शस्त्र आहे ती देखील अशा पद्धतीनं टाकून हे हल्लेखोर पळाले। आपण या भागातल्या काही नागरिक जे आहेत त्यांना देखील विचारणार, काय नेमकं झालं होतं? क्या हुआ था? काय झालं होतं? काही नाही, असं रात्री तिकडे ते गांधीबागमध्ये काही झालं असं ते काही चर्चा होती की चादर जळवली, हे झालं ते झालं। त्याच्यानं मग ते सेवा सदनमध्ये काही दंगे झाले, मग त्याच्यानंतर गीतांजली चौक जवळ झाला, मग गीतांजली चौकवर तिकडून आले तर इकडे पूर्ण दंगा पसरी गेली। त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र आहे आणि भेदरलेल्या आहे। त्यामुळे या सगळ्या भेदरलेल्या लोकांना धीर देण्याची जबाबदारी सरकारची आहे। त्यामुळे आता सरकार या लोकांना कशा पद्धतीने धीर देणार आणि जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे।